मित्रांनो, वी मेक बिझनेस विथ शिवाजी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजची जे बिझनेस आयडिया आहे तुम्ही जे पाहिलेले आहेत त्या पद्धतीने आपल्याला हे जे पट्ट्या बनवून आपल्याला बिझनेस करायचा आहे आणि अत्यंत सोपी आणि तुम्ही आजच्या तारखेत सुरू करू शकणार अशी बिझनेस आयडिया आहे। आणि एकदम सामान्यातला सामान्य व्यक्ती आणि घरगुती महिला, जॉब करणारा सुद्धा पार्ट टाइम जॉबवरून आल्यानंतर हे शेजारचे जे जवळपासचे जे किराणा स्टॉल आहे तिथं हा मटेरियल सप्लाय करून पार्ट टाइम सुद्धा या बिझनेसच्या माध्यमातून 50,000 रुपये महिना आरामात कमवू शकते। आपण पाहिलेलं आहे की आता आपल्याला याचं नियोजन कसं करायचं आहे, तर आपल्याला हे जे मटेरियल आहे हे रॉ मटेरियल कोणत्याही मार्केटमधून घेऊन यायचं आहे। रॉ मटेरियल घेऊन आणल्यानंतर त्याचे जे काही कॉस्टिंग असेल त्याच्यानुसार त्याचे रेट आपल्याला ठरवायचे आहे। या मटेरियलचे भाव हे कमी जास्त होत राहतात, तर त्याच्यावर जे आहे सहज आपण जे एक पट्टी बनवणार आहे एक पट्टीवर आपलं 40 रुपये मार्जिन किमान हे आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून आपण सहज 40-50 जे आहे हे पट्ट्या आरामात रोज विकू शकतो। आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ व्हेरायटी आहे, म्हणजे आपल्याला एकच प्रोडक्ट विकायचं नाही 50, तर आपण 50 प्रोडक्ट सुद्धा घेऊन जाऊ शकतो, जेणेकरून रोज कुठल्या ना कुठल्या स्टॉलला कुठली ना कुठली पट्टी तरी हे जाणार आहे। त्याच्यानुसार हे आपल्याला सहज आपण शक्य होऊ शकते। त्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोडक्ट आहे, जवळपास 60 ते 70 आयटम असे आहे आपण स्क्रीनवर पाहिलेला आहे की ते आपण सहज पॅक करून हा बिझनेस करू शकतो। त्याच्यासाठी फक्त आपल्याला शेजारचे जे जवळचं मार्केट आहे त्या मार्केटमधून आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्येच फक्त काम करायचं आहे। चांगले क्वालिटीचं जे मटेरियल आहे ते आपल्याला घेऊन यायचं आहे आणि ते आपल्याला सॉर्टिंग करायचं आहे। मग त्याच्यानंतर आपल्याला मार्केट कसं करायचं आहे, तर आपल्याला जे जवळजवळचे जे किराणा शॉप आहे सुरुवातीला या गोष्टीमध्ये तुम्हाला त्रास होणार आहे, कारण की जोपर्यंत दुकानदारासोबत तुमचे संबंध निर्माण होत नाही तोपर्यंत तो तुमच्या प्रोडक्टला कमी प्रमाणात ऍक्सेप्ट करेल। पण जसे जसे तुमचे संबंध डेव्हलप होत जातील तसं तसं तुमचा सेल हा वाढत जाईल आणि निश्चितच या माध्यमातून आपण हर रोज 2,000 रुपये म्हणजे 60,000 रुपये महिना आरामात कमवू शकतो। आता फॉर एक्झाम्पल आपण एक प्रोडक्ट घेतलेला इथं की एक बरेचसे तसे प्रोडक्ट आहे, पण हे खडा मसाला आहे। तर खडा मसाला जो आहे तर खडा मसाला आपण बघू शकतो की याच्यामध्ये जे आहे साधं सिंपल हे पेपर घेतलेला आहे, साधाच आहे, यांचा ब्रँडेड नाही आहे, पण आपण आपल्या लेवलवर इथं स्टिकर किंवा स्टॅम्प जेणेकरून संपल्यानंतर त्या कस्टमरला आपल्याला कॉन्टॅक्ट करायला सोपं जाईल या पद्धतीनं आपण या ठिकाणी आपलं लेबल नाव वगैरे लावू शकतो आणि सुंदर असं पॅकेजिंग आपण या ठिकाणी कस्टमरला देऊ शकतो। याच्यामध्ये कितीतरी प्रोडक्ट आहे, भयानक म्हणजे पेपरमिंटच्या गोडीपासून खारमुरे, फुटाणे, जीवन जे आहे ना की भरपूर असे प्रोडक्ट आहे। ड्रायफ्रुट्स पण आता लोक याच्यामध्ये पॅक करत आहे, वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ आहे, वेगवेगळ्या अनेक गोष्टी आहे की जे आपण या माध्यमातून विकू शकतो। तर आपण हे जे प्रोडक्ट आहे तर हे जर पाहिलं आपण याचा आम्ही ग्रॅमेज घेऊन पाहिलं तर हे फक्त 7.5 ग्रॅम हे खडा मसाला आहे, 7.5 ग्रॅम खडा मसाला आहे। तर या प्रोडक्टची कॉस्टिंग हे किती आली असेल, तर आपल्याला विचार करू शकतो आपण की हा जो मसाला आहे तो आपल्याला म्हणजे 500 रुपये किलो मध्ये चांगल्या क्वालिटीचा आपण खडा मसाला तयार करू शकतो। आणि त्याचं जर आपण 750 ग्रॅमनं जर काढलं तर जवळपास 133 पॅकेट आपले या ठिकाणी तयार होतात। किती? 133 पॅकेट। आणि ज्याची कॉस्ट जर पाहिली आपण तर 500 रुपयाला जर डिवाइड केलं तर 3 रुपये 75 पैसे या एका पॅकेटचे कॉस्ट आपल्याला पाहायला मिळते। आणि म्हणजे 3 रुपये 75 पैसे कॉस्ट आणि आपले चार्जेस, बाकी हे जे मागचं पॅड आहे हे तर काय एक 25 पैशाचं पॅड 4 रुपये, आणि बाकी आपल्याला याच्यावर जे आहे तर ते 2 रुपये मार्जिन जोडायचं आहे। 2 रुपये म्हणजे खूप मोठं मार्जिन, जवळपास 50% मार्जिन हे आपलं या ठिकाणी झालेलं आहे। 50% मार्जिन देणारा बिझनेस जर कोणता असेल तर हा बिझनेस आहे। 50% मार्जिन जोडून आपल्याला हे 6 रुपयाला हे शेजारचे जे दुकान आहे त्या दुकानामध्ये द्यायचं आहे आणि 6 रुपयाला दिल्यानंतर तो जो आहे आपला रिटेलर तो हे जे प्रोडक्ट आहे हे 10 रुपयाला विकणार आहे आणि त्याला सुद्धा 40% मार्जिन या व्यवसायाच्या माध्यमातून मिळणार आहे। म्हणजे खूप मोठा आपण सर्व्हिस आणि लोकांना पण कमी पैशामध्ये त्यांना त्यांचं प्रोडक्ट भेटत आहे, रिटेलरला पण मार्जिन आहे, आपल्यालाही मार्जिन आहे। ओव्हरऑल सगळेजण या बिझनेसमध्ये खूप आनंदी आहेत आणि सहजरित्या आपण हा बिझनेस करू शकतो। आपण या ठिकाणी बघू शकतो, आपण व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेला आहे। तर माझी आपल्याला नम्र विनंती आहे की कुठेही वेळ वाया न घालवता, कारण कसं आहे की वेळेची किंमत हे वेळ गेल्यानंतर कळते, त्यामुळे
हे कुठलाही वेळ वाया न घालवता आजच्या तारखेत आपण हा बिझनेस सुरू करू. कुठलाही काही जरी अडचण आली तर तुम्ही मला कॉल करा. मी वैयक्तिक तुमच्या त्या ठिकाणी येऊन तुम्हाला सगळं जे आहे सगळ्या याचं आपण बसून प्लॅनिंग करू शकतो. आणि फक्त माझी आपल्याला नम्र विनंती आहे की लवकरात लवकर हा बिझनेस आपण चालू करू. आणि तुम्ही अशाच पद्धतीनं जे माझे एवढे व्हिडिओ पाहत आहे आणि सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच जे नवनवीन बिझनेस आयडिया तुमच्यापर्यंत येतील. आणि आपल्या मित्रापर्यंत सुद्धा शेअर करा.